नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 24 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. अर्जुन कोर्टात आलेला असतो आणि तो जज साहेबांना म्हणतो, नागराज किल्लेदार यांची केस मला रिओपन करायची आहे, त्याबद्दल तुमची परमिशन हवी आहे. तर ॲडव्होकेट भालेराव लगे उभे राहतात आणि म्हणतात, माझ्या अशिलाचा या केसमध्ये काहीही संबंध नाही आहे. कोर्टाने त्यांना निर्दोष जाहीर केलं आहे, तरी त्यांना अडकवलं जातं आहे. मला तर एवढंच वाटतं, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे, तेव्हा त्यांना परमिशन द्यायला नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्या हाती असे पुरावे लागले की मी नागराज किल्लेदारांना आरोपी म्हणून सिद्ध करू शकतो, तेव्हा मी कोर्टाकडे विनंती करतो, मला ही केस रिओपन करता यावी. जज साहेब पण परमिशन देतात. त्यानंतर अर्जुन सुनीता काकडेला बोलवतो आणि तिला विचारतो, ज्या हॉस्पिटलमधून नागराज किल्लेदारांनी बॉडी पळवली त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही कामाला होतात ना मिसेस सुनीता काकडे? तेव्हा सुनीता काकडे म्हणते, हो, 2 वर्षापूर्वी मी सिटी हॉस्पिटलमध्ये कामाला होती. मी बॉडी अशी बाहेर दिली, त्यामुळे माझी नोकरी गेली. तेव्हा अर्जुन म्हणतो, नेमक्या त्या दिवशी किती बॉडी आलेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये? तेव्हा सुनीता म्हणते, 10 ते 12 बॉडी आल्या होत्या आणि मी एक बॉडी नागराज किल्लेदारांना दिली होती. त्यांनी मला वय सांगितलं होतं, त्या हिशोबाने मी त्यांना बॉडी दिली होती. अर्जुन पुढचा मुद्दा मांडणार तितक्यात भालेराव वकील उभे राहतात आणि ते ऑब्जेक्शन घेतात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवतात आहे, कारण आपण सुनीता काकडेंचा रेकॉर्ड बघितला आहे. दर 2 महिन्यानंतर त्यांची ड्युटी बदलतात, हॉस्पिटल बदलतात आणि अशा बाईची साक्ष कसं काय ग्राह्य धरली जाईल? त्या साफ खोटं बोलत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुनीता काकडे खरं बोलत आहे की खोटं, याबद्दल पण माझ्याकडे पुरावा आहे, त्यासाठी तुम्ही थोडा वेळ शांत बसावं लागेल. त्यानंतर अर्जुन CCTV फुटेज दाखवतो. त्या फुटेजमध्ये सुनीता काकडे पण दिसत असते आणि नागराज किल्लेदार पण दिसतात. तेव्हा ॲडव्होकेट वकील म्हणतात, ही फुटेज चुकीची आहे, कारण याच्यामध्ये दिसतच नाही नागराज किल्लेदारच आहेत. हा फक्त ट्रॅप आहे नागराज किल्लेदारांना अडकवण्याचा. फुटेजमधून अजूनही सिद्ध होत नाही आहे की ते नागराज किल्लेदारच आहेत. इथे फक्त कोर्टाचा वेळ वाया जातोय. आणि आता मला सुनीता काकडे यांना काही प्रश्न विचारायचे. त्यानंतर भालेराव वकील म्हणतात, तुम्ही जर म्हणतात त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये 10 ते 12 बॉडीज आल्या होत्या, मग हे कशावरून सांगतात की त्यातली एक बॉडी नागराज किल्लेदारांनाच दिली? तर सुनीता काकडकर म्हणते, मला चांगलं आठवतं आहे की मी एक बॉडी नागराज किल्लेदारांनाच दिली होती आणि मी जे केलं ते चुकीचंच होतं. याचाही मला पस्तावा होतो आहे, कारण त्यानंतर माझी नोकरीसुद्धा गेली होती आणि हे सगळं मी पैशासाठी केलं होतं. तेव्हा भालेराव वकील म्हणतात, तर आज तुम्ही जी साक्ष देत आहे ती पैशासाठी नसेल, कशावरून? तर दुसरीकडे सचिन साक्षीला फोन करत असतो, पण फोन काही लागत नाही, फोन स्विच ऑफ दाखवत असतो. त्यानंतर त्याला अस्मिताचे मेसेज आलेले असतात आणि तिने लिहिलेलं असतं, सचिन, तुला भेटून त्या दिवशी खूप बरं वाटलं, तुझ्या बोलून मला बरं वाटतंय, खूप रिलॅक्स वाटतंय, शांत वाटतंय. त्यानंतरच सचिन मेसेज पाठवतो अस्मिताला, किती केलं तरी बायको आहे आणि नवऱ्याला सोडून जाणार तरी कुठे आहे, आणि स्वतःशीच हसत असतो. त्याच्या लक्षात येतं की त्याने आता अस्मिताला चांगलंच गुंडाळलं आहे. तर दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो, सुनीता काकडे खोटं बोलत नाही आहे, यासाठी माझ्याकडे एक पुरावा आहे. तेव्हा जज साहेब पण परमिशन देतात. तर भालेराव वकील म्हणतात, हे काय चाललं आहे जज साहेब? त्याच माणसांना पुन्हा पुन्हा बोलवले जातं आहे, हा फक्त कोर्टाचा वेळ वाया जातो आहे. त्यानंतर अर्जुन रमेशला बोलवतो. रमेशला विचारतो, याआधी तुम्ही जे कोर्टात बोललात ते परत तुम्ही सविस्तर सांगाल का कोर्टाला? तर रमेश पण हो बोलतो. रमेश पूर्ण भूतकाळ आठवून सगळं व्यवस्थित सांगतो. त्या दिवशी नागराज किल्लेदारांचा मला फोन आला होता ट्रक पाहिजे म्हणून, तर मी त्यांना ट्रकची सोय करून दिली. मला हे माहीत नव्हतं की त्यांना त्या ट्रकने ॲक्सिडेंट घडून आणायचं आहे. मला वाटलं काहीतरी माल वाहतुकीसाठी लागत असेल. त्या ट्रकवरचा ड्रायव्हर पण ॲक्सिडेंट नंतर पळून गेला आणि सर्वांना संशय आला की हे सगळं मी केलं आहे. त्यामुळे मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. 4 वर्ष मी वणवण फिरलो नोकरीसाठी, तरी देखील कोणी नोकरी देत नव्हतं मला. माझ्या काही मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो मी. त्यानंतर एका ठिकाणी मला नोकरी लागली. भालेराव वकील मध्येच उठतात आणि परत म्हणतात की हे सगळं कोर्टाचा वेळ वाया जाण्यासाठी करतात आहे, यातनं काहीच सिद्ध होत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी परत पुरावा दाखवून सिद्ध करू शकतो की रमेश खोटं बोलत नाही आहे. त्यानंतर त्याच्याकडे डायरी असते, ती डायरी दाखवतो तो जज साहेबांना आणि म्हणतो, 22 वर्षापूर्वी यांच्याकडे अशी परिस्थिती नव्हती की ते मोबाईल वगैरे घेऊ शकतील, जास्त काही सुविधा पण नव्हत्या. तेव्हा असे डायरीमध्ये नंबर लिहिले जायचे
आणि या डायरीमध्ये नागराज किल्लेदारांचा सुद्धा नंबर आहे. ती डायरी जज साहेबांना दाखवली जाते. भालेराव वकील परत उठतात. याच्यातनं काही सिद्ध होत नाही, फक्त कोर्टाचा वेळ वाया जातोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, थोडा वेळ थांबा भालेराव, तुम्हाला फक्त तुमच्या अशिलाला निर्दोष सिद्ध करायचं आहे, पण मला कोणाला तरी न्याय मिळवून द्यायचा आहे. नागराज किल्लेदार हा फक्त चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरणारा माणूस आहे आणि हा मुखवटा मला फाडून काढायचा आहे. तेव्हा भालेराव वकील उठतात आणि म्हणतात, सुनीता काकटकरच्या साक्षीवरून आणि रमेशच्या साक्षीवरून काहीही सिद्ध होत नाही आहे. तेव्हा तुम्ही असा काहीतरी ठोस पुरावा आणा की त्याच्यामुळे सिद्ध होईल की तो ॲक्सिडेंट नागराज किल्लेदारांनीच घडून आणला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, मी तो पुरावा पण सादर करणार आहे. तो मोबाईलमध्ये बघत असतो, चैतन्याचा अजून फोन का नाही आला, एवढ्या वेळात चैतन्य इथं यायला पाहिजे होतं. तर भालेराव वकील म्हणत असतात, अर्जुन सुभेदार फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे, तुमचा पण आणि आमचा पण. यांच्याकडे असा कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे की त्यामुळे सिद्ध होईल की नागराज किल्लेदारच आरोपी आहेत. आणि मी कोर्टाकडे विनंती करतो की ही केस पुन्हा रिओपन नको करायला. तेव्हा जज साहेब पण अर्जुनला सांगतात, तुम्ही अजून असे पुरावे सादर केलेले नाही आहे की नागराज किल्लेदार आरोपी आहेत, तर तुम्ही असं काहीतरी ठोस पुरावा दाखवा. नसेल तुमच्याकडे काही पुरावा तर ही केस पुन्हा रिओपन होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, जज साहेब, मला फक्त 5 मिनटं अजून द्या. मी कोर्टाकडे विनंती करतो की मला अजून 5 मिनटं मिळायला हवे. जज साहेब त्याला 5 मिनटं देतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी पूर्णाजी म्हणत असतात, नागराजने पूर्ण तयारी करून ठेवली की या प्रकरणातनं कशी सुटका करून घ्यायची. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, मला तर त्यांचं नावसुद्धा काढायला आवडत नाही आता. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता अर्जुन केस लढतोय तेव्हा हा विषय तर निघणारच ना. त्याच वेळेला अस्मिता फोनमध्ये बघत असते आणि तिला सचिनचे मेसेज येत असतात. विमल तिला वाढण्यासाठी पोळ्या विचारत असते, त्याकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अस्मिता काय चाललंय तुझं? अगं व्यवस्थित जेवण तरी कर, किती पोळ्या लागत आहे सांग विमलला. त्याच वेळेला दरवाजाजवळ सचिन येतो. अस्मिता दरवाजाजवळ जाते तेव्हा सचिनने फुलांचा बुके आणलेला असतो अस्मितासाठी. तेव्हा अस्मिता म्हणते, तू जो बुके आणला आहे त्यामुळे मी पण खुश होईल आणि आपलं बाळ पण खुश होईल. ये ना मध्ये, असं दरवाजात का उभं राहिलं आहे, तुझंच घर आहे. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं अस्मिता, तू विसरली का हा तुझ्याबरोबर कसा वागला आहे आणि हा पुन्हा चुकी करणार नाही हे कशावरून. तेव्हा अस्मिताला ते सगळं घडलेला प्रकार आठवत असतो, त्यांनी कशी फसवणूक केली. त्यानंतर अस्मिता म्हणते, आई, आजी, सॉरी, मी काल मैत्रिणीकडे नव्हती गेली तर सचिनला भेटायला गेलेली होती. सचिनने माझी माफी पण मागितली. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अस्मिता, तू जगाचा विचार करू नको, कोण काय म्हणेल, आणि तुझ्या बाळाची जबाबदारी पूर्ण सुभेदार कुटुंब उचलतील, मी तुला शब्द देते. तेव्हा कल्पना काकू पण म्हणतात, अस्मिता, हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही आहे, तू नको त्याचं ऐकू, हा कधीच सुधरू शकत नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, मला आता मागे जे झालं ते सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची आहे, सचिनसोबत राहायचं आहे. कितीही नाही म्हटलं तरी माझ्या बाळाला त्याच्या बाबाची आवश्यकता तर आहेच ना. तर सचिन म्हणतो, मम्मा, मला मान्य आहे की माझ्याकडनं चुकी झाली, पण एक संधी द्या मला सुधारण्याची, आणि अस्मीशिवाय आता दुसरी कोणीच नाही आहे माझ्या लाईफमध्ये. आणि ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मी इथून निघून जातो. तर सचिन निघायला लागतो. त्याच वेळेला अस्मिता त्याला थांबवते. तेव्हा सचिनच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. तर दुसरीकडे कोर्टात भालेराव वकील उठतात आणि म्हणतात, जज साहेब, 5 मिनटं झाली, अजून किती वेळ देणार आहात. तर अर्जुन म्हणतो, माझा पुढील साक्षीदार आलेला आहे, मी कोर्टात बोलवण्याची परमिशन मागतो. तर परमिशन दिली जाते. त्यानंतर महिपत शिकरेंना अर्जुन विचारतो, 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला त्याची सुपारी या नागराज किल्लेदारनेच दिली होती ना. पण महिपत शिकरे नागोपाकडे बघतात पण बोलायला काही तयार नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोल महिपत, अजून पण वेळ आहे तुझ्याकडे, जे काही खरं आहे ते लगेच बोलून टाक. तेव्हा महिपत शिकरेंना अर्जुनने जी डील केली ती आठवते. अर्जुन म्हणतो, आठवतंय ना सगळं, तर सांगून टाका पटकन कोर्टासमोर. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सगळे बाहेर आलेले असतात आणि खुश असतात. तेव्हा नागराज किल्लेदार अर्जुनला म्हणतात, तुला काय वाटतं अर्जुन, तू या ॲक्सिडेंटच्या मुळाशी पोचला. पण नाही, तुमच्या घरात एक सत्य आहे, एक गुपित आहे, पण मी ते तुम्हाला सांगणार नाही. ते जेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल ना तेव्हा मी फक्त मज्जा बघणार आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला पण टेन्शन येतं
की नागराज काका असं काय बोलताय म्हणून. सगळे खुश दिसत आहे. यावरून तर असंच लक्षात येतं की महिपत शिकरेंनी नागराजच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. तर उद्या आपल्याला बघायला मिळेल की महिपत शिकरे नेमकं कोणत्या बाजूने साक्ष देतात. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.